ओम श्री परमात्मने नमः। अथ एकादशोऽध्यायः। श्लोक क्रमांक 47। मया प्रसन्नेन तवार्जुनमिदं मया प्रसन्नेन तवार्जुनेन अर्जुनेदं मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् रूपं परं दर्शितात्मयोगात् रूपं परं दर्शितात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं तेजोमयं विश्वमनन्ताद्यं तेजोमयं विश्वमनन्ताद्यं यन्मे तदन्नेव न दृष्टपूर्वं न यत्मे त्वदन्नेन न दृष्टपूर्वं यत्मे त्वदन्नेन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तवार्जुनइदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्नेन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तवार्जुनइदं रूपं परं दर्शितमात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्नेन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तवार्जुनइदं रूपं परं दर्शितात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्नेन न दृष्टपूर्वं मया प्रसन्नेन तवार्जुनइदं रूपं परं दर्शितात्मयोगात् तेजोमयं विश्वमनन्तमाद्यं यन्मे त्वदन्नेन न दृष्टपूर्वं। भगवंत म्हणतात, अर्जुनाला हे उग्र विराट रूप मी तुला माझ्या प्रसन्नतेने दाखवलेले आहे, क्रोधाने नाही. मग तू भयभीत का होतो आहेस? तुझे भयभीत होणे अनुचित आहे. तुझ्याशिवाय माझे हे विराट रूप पूर्वी कोणीही पाहिलेले नाही. अर्जुनाला हे रूप दाखवणे आवश्यक होते. येथे तो रणांगणात होता. तसेच हे रूप संजयही पाहत होता. अत्यंत श्रेष्ठ असे हे रूप माझ्या सामर्थ्याने तुला दाखवत आहे. विश्वरूप दर्शन होण्यासाठी भगवंताचीच कृपा हवी. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. आता 48वा श्लोक घेऊया आपण. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. श्लोक क्रमांक 48. न वेद अध्ययनैर्नदानै न वेद यज्ञान् न वेद यज्ञाध्ययनेन दाने न वेद यज्ञाध्ययनेन दाने न च क्रियाभिर्तपोभिरुग्रै न च क्रियाभिर्तपोभिर्युरुग्रै न च क्रियाभिर्तपोर्युग्ने एवं रूपशक्य अहं नु लोके एवं रूपशक्य अहं नु लोके एवं रूपशक्य अहं नु लोके दृष्टुं त्वदन्येन कुरु प्रवीर दृष्टं त्वदन्येन कुरु प्रवीर दृष्टं त्वदन्येन कुरु प्रवीर न वेद यज्ञाध्ययनैर्न दानै न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रै एवं रूपस्तस्य अहं नु लोके दृष्टं त्वदन्येन कुरु प्रवीर न वेद यज्ञाध्ययनैर्न दानै न च क्रियाभिर्न तपोभिर्युरुग्रे एवं रूपशक्य अहं नु लोके दृष्टं त्वदन्येन कुरु प्रवीर न वेद यज्ञाध्ययनेन दाने न च क्रियाभिर्न तपोभिरुग्रे एवं रूपशक्य अहं नु लोके दृष्टं त्वदन्येन कुरु प्रवीर. या श्लोकाचं तात्पर्य असे आहे, स्वतःच्या सामर्थ्याने कोणी भगवंताच्या समग्र रूपाला पाहू इच्छिल तर पाहू शकणार नाही, तर ते भगवंताच्याच कृपेनेच पाहू शकतो. अर्जुना, तुझी श्रेष्ठता आहे. यज्ञ, दान व तपाने विराट रूप पाहता येत नाही, ते दुर्लभ आहे. त्यासाठी भगवंताचीच कृपा हवी. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.